नमस्कार. महिलांचं महामंडळाचं तिकीट कमी झालेलं असल्यामुळे महिला खूप यात्रा करत आहेत. इकडं तिकडं महिलांची गर्दी मावत नाही, बसमध्ये जागा मावत नाही. काय महिलांचा एन्जॉय सुरू आहे. एवढ्या बस आहेत, बसायला गर्दी आहे. मंडळाच्या गाड्या जात येत आहेत, पण महिला काय ठिकाणी कमी नाही. जिकडं बघावं तिकडं गर्दीच. 4 पुरुष असले प्रवासाला तर 10 महिला आहेत. आणि यांचं ते हाफ तिकीट, त्या हाफ तिकिटाचा फायदा भरपूर घेत आहेत. तिकडं देवाला जाय, तिकडं देवाला जाय, आले तिकडं जाय, भावाकडं जाय, बहिणीकडं जाय, असा इतका फायदा घेत आहेत त्या हाफ तिकिटाचा महिला. मध्ये आता गाडीसाठी वाट बघत थांबलेले आहोत आम्ही, बस येईल म्हणून. पण महिलाच आत्ता मी बसमधून आले तर एवढी गर्दी होती, एवढी गर्दी होती. मी आढावा काढला तर त्याच्यात 4 आणि म्हणजे 25% पुरुष होते, पण 75% महिला होत्या. काय करावं काही कळना झाले. हाफ तिकीट होऊन बसलं, चांगलं वाटालं. हाफ तिकीट झालेलं धन्यवाद मानले आम्ही बी शासनाचे. सरकारने हाफ तिकीट केलं, पण महिला घरी थांबायलाच तयार नाहीत. भरपूर जिकडं त्या देवाला जा, तिकडं जा, तिकडं जा. घरचे काही हे असले, काही कार्यक्रम असले, काय असलं की महिलांचाच नंबर आहे. चांगली गोष्ट आहे. त्या तिकिटाचा फायदा घेत आहेत आणि फायदा घेऊन त्या प्रवास करत आहेत. आणि आता आम्ही इथे वाट बघत बसलेलो आहोत. बसची येईल थोड्या वेळाने बसची वाट बघत बसलेली आहे. पण खरंच म्हणावं तेवढं त्या तिकिटाचा फायदा महिला 100% घेत आहेत आणि घेणारच त्या, कारण त्या सवलतीचा फायदा सोडणार नाही आणि पुरेपूर फायदा घेणार आहेत महिला. आणि सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि ह्या बसस्थानकावर मी थांबलेली आहे बसची वाट बघत. सगळ्या वेटिंगमध्ये महिला पण थांबलेल्या आहेत. तर कशा घराच्या बाहेर पडून महिला एन्जॉय करत आहेत. गेल्या पाहिजे तिकडून बस येत आहे आणि वाट पाहिजे पण बसनंच जाईल असं आमच्या महिला भगिनीचं चालू आहे. बाबा चांगली गोष्ट आहे, बसने प्रवास केला पाहिजे. सुरक्षित प्रवास आहे बसचा आणि चांगले अभिनंदन माझ्या महिला भगिनीचं की तुम्ही बसनेच प्रवास करा, बसनेच जा. आणि बसचा प्रवास हा सुरक्षित असतो आणि तुम्ही त्या हाफ तिकिटाचा पुरेपूर फायदा घेत आहात. पण गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा, गरज नसेल तर घराच्या बाहेर पडू नका. थोडं प्रवास करण्याचं टाळा महत्त्वाचं म्हणलं तर, कारण प्रवास हा कोणताही जरी झाला तर तो प्रवासच आहे. त्यामुळे आवश्यकता असेल तरच बाहेर पडा. नमस्कार.